आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर. मन की बात. माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज या अत्यंत शुभ दिनी मला तुमच्या समवेत मन की बात करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे. भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत 2082 सुरू होत आहे. आत्ता तुमची अनेक पत्र माझ्यासमोर आहेत. काही बिहारची आहेत, काही बंगालची आहेत, काही तामिळनाडूची, तर काही गुजरातची आहेत. यामध्ये लोकांनी त्यांचे विचार अतिशय कल्पकतेने लिहिले आहेत. अनेक पत्रांमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश देखील आहेत. पण आज मला काही संदेश तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत. कन्नड भाषेत एका संदेशात म्हटलं आहे, सर्वांना उगादी सणाच्या शुभेच्छा. तसंच तेलुगू संदेशातही म्हटलंय की सर्वांना उगादी सणाच्या शुभेच्छा. एका कोकणीतून शुभेच्छा दिलेल्या पत्रात लिहिलेलं आहे, संसार पाडव्याच्या शुभेच्छा. तर मराठी संदेश असा आहे की गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या एका मल्याळी सहकार्यानं म्हटलंय, सर्वांना विशू सणाच्या शुभेच्छा. एक संदेश तमिळ भाषेमध्येही आहे. त्यात म्हटलंय, सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजे पुथांडूच्या शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेलच की हे वेगवेगळ्या भाषांमधून पाठवलेले संदेश आहेत. पण यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का? हीच ती खास गोष्ट आहे जी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आजपासून किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन वर्ष सुरू होत आहे आणि हे सर्व संदेश नवीन वर्ष आणि विविध सणांच्या शुभेच्छांचे आहेत. म्हणूनच लोकांनी मला वेगवेगळ्या भाषांमध्ये शुभेच्छा पाठवल्या आहेत. मित्रांनो, आज कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उगादीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातोय. विविधतेनं नटलेल्या आपल्या देशात येत्या काही दिवसात वेगवेगळ्या राज्यात म्हणजे आसाममध्ये रोंगाली बिहू, बंगालमध्ये पोईला बोईशाख, काश्मीरमध्ये नवरेह असे उत्सव साजरे केले जातील. त्याचप्रमाणे 13 ते 15 एप्रिल दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये उत्सवांचा जबरदस्त धूमधडाका दिसून येईल. यामुळेही उत्साहाचं वातावरण आहे आणि ईदचा सण देखील येत आहे. याचा अर्थ हा संपूर्ण महिना सण आणि उत्सवांनी भरलेला आहे. या सणांच्या निमित्तानं मी देशातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आपले हे सण वेगवेगळ्या प्रदेशात होत असतील, पण ते भारताच्या विविधतेत एकता कशी विणली गेली आहे हे दर्शवतात. आपल्याला ही एकतेची भावना सतत बळकट करायची आहे. मित्रांनो, जेव्हा परीक्षा येतात तेव्हा माझ्या तरुण मित्रांबरोबर मी परीक्षा पे चर्चा करतो. आता परीक्षा संपल्या आहेत. अनेक शाळांमध्ये पुन्हा वर्ग भरवण्याची तयारी सुरू आहे. यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ देखील येईल. वर्षाच्या या काळाची मुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. मला माझे बालपणीचे दिवस आठवतात, जेव्हा मी आणि माझे मित्र दिवसभर काहीतरी खोडसाळपणा करत असू. पण त्याच वेळी आम्ही काहीतरी रचनात्मकही करत असू, काहीतरी शिकतही असू. उन्हाळ्याचे दिवस मोठे असतात आणि करण्याजोगं खूप काही असतं. हा काळ नवीन छंद जोपासण्याचा, तसंच आपलं कसब आणखी चमकवण्याचा आहे. आज मुलांसाठी अशा व्यासपीठांची कमतरता नाही, जिथे ते खूप काही शिकू शकतात. उदाहरणार्थ, जर कोणतीही संस्था तंत्रज्ञान शिबिर चालवत असेल, तर मुलं तिथं ॲप्स बनवण्याबरोबरच ओपन सोर्स सॉफ्टवेअरबद्दल शिकू शकतात. जर पर्यावरण, नाट्य किंवा नेतृत्व यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासक्रम असतील, तर तुम्ही त्यातही सामील होऊ शकता. भाषण किंवा नाटक शिकवणाऱ्या अनेक शाळा आहेत, त्या मुलांसाठी खूपच उपयुक्त आहेत. या सर्वांव्यतिरिक्त तुम्हाला या सुट्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी होणाऱ्या स्वयंसेवी उपक्रमांमध्ये किंवा सेवा कार्यात सहभागी होण्याची संधी देखील मिळेल. अशा कार्यक्रमांबाबत माझी एक विशेष विनंती आहे.
जर कोणतीही संस्था, शाळा, सामाजिक संस्था किंवा विज्ञान केंद्र अशा उन्हाळी उपक्रमांचं आयोजन करत असेल, तर ते मायहॉलिडेज सोबत शेअर करा. यामुळे देशभरातली मुलं आणि त्यांच्या पालकांना याबद्दलची माहिती सहजपणे मिळू शकेल. माझ्या तरुण मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर या उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या माय भारत या खास दिनदर्शिकेबद्दल चर्चा करू इच्छितो. या दिनदर्शिकेची एक प्रत सध्या माझ्यासमोर ठेवलेली आहे. यातले काही अनोखे प्रयत्न मी तुम्हाला सांगू इच्छितो. माय भारतच्या अभ्यास दौऱ्याप्रमाणे तुम्हाला आपली जनऔषधी केंद्र कशी काम करतात हे कळू शकेल. व्हायब्रंट व्हिलेज मोहिमेचा भाग बनून तुम्ही सीमावर्ती गावांमध्ये एक अनोखा अनुभव घेऊ शकता. याबरोबरच तुम्ही तिथल्या सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचा भाग नक्कीच बनू शकता. आंबेडकर जयंतीनिमित्त निघणाऱ्या पदयात्रेत सहभागी होऊन तुम्ही संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करू शकता. मुलांना आणि त्यांच्या पालकांना माझी विशेष विनंती आहे की त्यांनी त्यांचे सुट्टीचे अनुभव हॉलिडे मेमरीज सोबत शेअर करावेत. हे अनुभव मी मन की बातमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, उन्हाळा सुरू होताच प्रत्येक शहरात आणि गावात पाणी वाचवण्याची तयारी सुरू होते. अनेक राज्यांमध्ये जलसंधारण आणि जलसंवर्धनाशी संबंधित कामांना नवीन गती मिळाली आहे. जलशक्ती मंत्रालय आणि विविध स्वयंसेवी संस्था या दिशेनं काम करत आहेत. देशात हजारो कृत्रिम तलाव, बंधारे, कूपनलिका पुनर्भरण, सामुदायिक शोषखड्डे बांधले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे यावेळीही कॅच द रेन मोहिमेची कसून तयारी करण्यात आली आहे. ही मोहीम देखील सरकारची नाही, तर समाजाची, जनता जनार्दनाची आहे. अधिकाधिक लोकांना जलसंवर्धनाशी जोडण्यासाठी जलसंचय जनसहभाग मोहीम देखील राबवली जात आहे. आपल्याला मिळालेली नैसर्गिक संसाधनं पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मित्रांनो, पावसाच्या प्रत्येक थेंबाची साठवणूक करून आपण पाण्याचा अपव्यय होण्यापासून बचाव करू शकतो. गेल्या 7-8 वर्षांमध्ये नव्यानं बांधलेल्या टाक्या, तलाव आणि इतर जलपुनर्भरण संरचनांद्वारे 11 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 11 अब्ज घनमीटर पाणी म्हणजे किती पाणी होतं? तर मित्रांनो, भाकरानंगल धरणात साचणाऱ्या पाण्याची छायाचित्र तुम्ही पाहिली असतील. या पाण्यापासून गोविंद सागर तलाव तयार होतो. या तलावाची लांबीच 90 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या तलावातही 9 ते 10 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी साठवता येत नाही. फक्त 9 ते 10 अब्ज घनमीटर. आणि देशवासियांच्या छोट्या छोट्या प्रयत्नांमधून देशाच्या विविध भागांमध्ये 11 अब्ज घनमीटर पाणी वाचवण्यात यश आलेलं आहे. आहे ना एक प्रशंसनीय प्रयत्न? मित्रांनो, कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातल्या लोकांनीही या दिशेनं एक उदाहरण घालून दिलं आहे. काही वर्षांपूर्वी इथल्या 2 गावांमधले तलाव पूर्णपणे कोरडे पडले होते. एक वेळ अशी आली की जनावरांना पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहिलं नाही. हळूहळू तलाव गवत आणि झुडपांनी भरून गेला. पण गावातल्या काही लोकांनी तलावाचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आणि ते कामाला लागले. आणि म्हणतात ना, जिथे इच्छा असते तिथे मार्गही असतो. गावातल्या लोकांचे प्रयत्न पाहून जवळच्या सामाजिक संस्थाही त्यांच्यात सामील झाल्या. सर्वांनी मिळून कचरा आणि चिखल साफ केला आणि काही वेळातच तलावाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ झाला. आता लोक पावसाळ्याची वाट पाहत आहेत. खरोखर हे कॅच द रेन मोहिमेचं एक उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, तुम्हीही सामुदायिक पातळीवर अशा प्रयत्नांमध्ये सामील होऊ शकता. ही लोकचळवळ पुढे नेण्यासाठी तुम्ही आतापासूनच नियोजन करायला हवं. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शक्य असल्यास उन्हाळ्यात तुमच्या घरासमोर थंड पाण्याचा माठ ठेवा. तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा व्हरांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. हे पुण्यकार्य केल्यानंतर तुम्हाला किती बरं वाटेल ते पहा. मित्रांनो, आता मन की बातमध्ये आपण बोलूया आकांक्षांच्या भरारीबद्दल, आव्हानांची पर्वा न करता हिंमत दाखवण्याबद्दल.
काही दिवसांपूर्वी संपलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये खेळाडूंनी पुन्हा एकदा त्यांच्या समर्पणानं आणि प्रतिभेनं सर्वांना आश्चर्यचकित केलं. यावेळी या खेळांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला. यावरून पॅरा स्पोर्ट्स किती लोकप्रिय होत आहेत हे दिसून येतं. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मी त्यांच्या उत्तम प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो. हरियाणा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातल्या खेळाडूंचं प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल मी अभिनंदन करतो. या खेळांदरम्यान आपल्या दिव्यांग खेळाडूंनी 18 राष्ट्रीय विक्रमही केले. त्यापैकी 12 महिला खेळाडूंची नावे होते. यंदाच्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा मुष्टियोद्धा जॉबी मॅथ्यूनं मला एक पत्र लिहिलं आहे. मला त्या पत्रातला काही भाग वाचून दाखवावासा वाटतो. त्यानं लिहिलं आहे, पदक जिंकणं खूप खासच असतं, पण आमचा संघर्ष फक्त पोडियमवर उभं राहण्यापुरता मर्यादित नाही. आम्ही दररोज एक लढाई लढत असतो. आयुष्य अनेक प्रकारे आपली परीक्षा घेत असतं, पण खूप कमी लोक आमचा संघर्ष समजू शकतात. असं असूनही आम्ही धैर्यानं पुढे जातो. आम्ही आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतो, पण आम्ही असा विश्वास बाळगतो की आम्ही कोणापेक्षाही कमी नाही. वा, जॉबी मॅथ्यू, तू खूप छान लिहिलं आहेस. अप्रतिम. या पत्राबद्दल मी तुझे आभार मानतो. मी जॉबी मॅथ्यू आणि आमच्या सर्व दिव्यांग मित्रांना सांगू इच्छितो की तुमचे प्रयत्न आमच्यासाठी एक मोठी प्रेरणा आहेत. मित्रांनो, दिल्लीतल्या आणखी एका भव्य कार्यक्रमानं लोकांना खूप प्रेरणा दिली आहे आणि उत्साहानं भारून टाकलेलं आहे. पहिल्यांदाच एका नाविन्यपूर्ण कल्पनेतून फिट इंडिया कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध भागातल्या सुमारे 25,000 लोकांनी यात भाग घेतला. या सर्वांचं ध्येय एकच होतं, तंदुरुस्त राहणं आणि तंदुरुस्तीबद्दल जागरूकता निर्माण करणं. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना त्यांच्या आरोग्याबरोबरच पोषणाविषयीही माहिती मिळाली. मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या परिसरात देखील असे कार्निव्हल आयोजित करा. या उपक्रमात माय भारत तुम्हाला खूपच मदत करू शकेल. मित्रांनो, आपले स्थानिक खेळ आता लोकप्रिय संस्कृतीचा भाग बनत आहेत. तुम्ही सर्वजण प्रसिद्ध रॅपर हनुमान काइंड याला ओळखत असालच. आजकाल त्याचं नवीन गाणं रन इट अप खूप प्रसिद्ध होत आहे. यामध्ये कलारीपयट्टू, गटका आणि थांग ता यासारख्या आपल्या पारंपरिक मार्शल आर्ट्स प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. मी हनुमान काइंडचं अभिनंदन करतो, कारण त्याच्या प्रयत्नांमुळेच जगभरातल्या लोकांना आपल्या पारंपरिक मार्शल आर्ट्स प्रकारांची माहिती मिळत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, दर महिन्यात मला मायगव्ह आणि नमो ॲपवर तुमचे खूप संदेश मिळत असतात. त्यापैकी कित्येक संदेश मनाला स्पर्श करतात. काही संदेशांचा अभिमानही वाटतो. कित्येकदा तर या संदेशांमधून आपली संस्कृती तसंच परंपरा यांच्या संदर्भात अत्यंत आगळीवेगळी माहिती मिळते. यावेळी ज्या संदेशाकडे माझं प्रकर्षानं लक्ष गेलं त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. वाराणसी इथून अथर्व कपूर, मुंबई इथून आर्यश लिखा आणि अत्रेय मान यांनी नुकत्याच पार पडलेल्या माझ्या मॉरिशस दौऱ्याबद्दलच्या त्यांच्या भावना लिहून पाठवल्या आहेत. ते म्हणतात, या दौऱ्यादरम्यान गीत गवई यांच्या सादरीकरणातून त्यांना खूप मजा आली. उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि बिहार इथून आलेल्या अनेक पत्रांमध्ये मला अशीच भावना दिसून आली. मॉरिशसमध्ये गीत गवई यांनी केलेल्या शानदार सादरीकरणाच्या वेळी मला जो अनुभव आला तो खरोखरीच अद्भुत आहे. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या मुळांना घट्ट धरून ठेवलेलं असतं, तेव्हा कितीही मोठं वादळ आलं तरी ते वादळ आपल्याला उद्ध्वस्त करू शकत नाही. तुम्ही जरा कल्पना करा, सुमारे 200 वर्षांपूर्वी भारतातून काही लोक गिरमिटिया मजूर म्हणून भारतातून मॉरिशसला गेले होते. त्यावेळी पुढे काय होणार हे कुणालाच माहीत नव्हतं. पण कालपरत्वे ते तिथे स्थिरावले, तिथलेच झाले. मॉरिशसमध्ये त्यांनी स्वतःची ठाम ओळख निर्माण केली. त्यांनी तिथे आपला वारसा सांभाळून ठेवला आणि स्वतःला मुळांशी जोडून ठेवलं.
मॉरिशस हे असं एकमेव उदाहरण नाही आहे. गेल्या वर्षी मी जेव्हा गयानाला गेलो होतो, तेव्हा तिथल्या चौताल कार्यक्रमानं देखील मी खूपच प्रभावित झालो. मित्रांनो, मी आता तुम्हाला एक ध्वनिफीत ऐकवतो. तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल, की ही तर आपल्या देशाच्याच एखाद्या भागातली आहे. पण याचा संबंध फिजी देशाशी आहे हे समजल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा फिजी देशातील अत्यंत लोकप्रिय फगवा चौताल आहे. हे गाणं आणि संगीत प्रत्येकामध्ये उत्साह भरून टाकतात. मी तुम्हाला आणखी एक ध्वनिफीत ऐकवतो. हा ध्वनी म्हणजे सुरिनाम देशातील चौताल आहे. हा कार्यक्रम टीव्हीवर बघणारे देशवासी सुरिनामचे राष्ट्रपती आणि माझे मित्र चान संतोखीजी यांना या कार्यक्रमाचा आनंद घेताना बघू शकतात. बैठक तसंच गाण्याची ही परंपरा त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये देखील फार लोकप्रिय आहे. या सगळ्या देशांमधले लोक मोठ्या प्रमाणात रामायणाचं वाचन करतात. इथं फगवा खूप लोकप्रिय आहे आणि सगळेच भारतीय सण आणि उत्सव अत्यंत उत्साहानं साजरे केले जातात. त्यांची अनेक गाणी भोजपुरी, अवधी भाषांमध्ये किंवा मिश्र भाषांमध्ये आहेत. कधीकधी त्यात ब्रज आणि मैथिली भाषेचा सुद्धा वापर केलेला दिसतो. या देशांमधले आपल्या परंपरा जपून ठेवणारे सर्व लोक कौतुकास पात्र आहेत. मित्रांनो, जगात अनेक संस्था अशा देखील आहेत ज्या कित्येक वर्षांपासून भारतीय संस्कृती जपण्याचं कार्य करत आहेत. त्यापैकीच एक संस्था म्हणजे सिंगापूर इंडियन फाईन आर्ट सोसायटी. भारतीय नृत्यकला, संगीत तसंच संस्कृतीची जपणूक करण्यासाठी झटणाऱ्या या संस्थेनं 75 वर्षांची गौरवशाली कारकीर्द पूर्ण केली आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सिंगापूरचे राष्ट्रपती श्रीमान थर्मन षण्मुगरत्नम सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी या संस्थेच्या कार्याची खूप प्रशंसा केली. मी या कार्यकर्त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, मन की बातमध्ये आपण देशवासियांच्या कामगिरीप्रमाणेच अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर देखील विचारमंथन करतो. अनेकदा आव्हानांबद्दल देखील चर्चा करतो. यावेळच्या मन की बातमध्ये मी आपल्या सर्वांशी थेट संबंधित असलेल्या अशा एका आव्हानाबद्दल चर्चा करू इच्छितो. आणि हे आव्हान आहे टेक्स्टाईल वेस्टचं. तुम्ही विचार करत असाल, हे टेक्स्टाईल वेस्ट म्हणजे काय नवीन संकट उभं टाकलं आहे? खरं तर टेक्स्टाईल वेस्ट हा विषय संपूर्ण जगासाठी एका नव्या संकटाचं मोठं कारण ठरला आहे. आजकाल जगात जुने कपडे लवकरात लवकर टाकून देऊन नवे कपडे वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. जे जुने कपडे तुम्ही वापरत नाही, त्याचं पुढे काय होतं याचा विचार तुम्ही कधी केलाय का? हेच कपडे म्हणजे टेक्स्टाईल वेस्ट. या संदर्भात जागतिक पातळीवर खूप संशोधन सुरू आहे. एका संशोधनातून असं दिसून आलं आहे की केवळ 1% कमी टेक्स्टाईल वेस्टचं पुनर्नवीकरण होऊन नवीन कपडे तयार केले जातात. 1%हूनही कमी. ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईल वेस्ट निर्माण होतं, अशा जगातल्या देशांमध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. म्हणजेच आपल्यासमोर उभं असलेलं आव्हानसुद्धा खूप मोठं आहे. पण मला या गोष्टीचं समाधान आहे की या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्या देशात कितीतरी कौतुकास्पद प्रयत्न सुरू आहेत. भारतातील कित्येक स्टार्टअप उद्योगांनी टेक्स्टाईल रिकव्हरी फॅसिलिटीज संदर्भात काम सुरू केलेलं आहे.
अशी अनेक कार्यकर्ता पथकं आहेत जी कचरा वेचणाऱ्या आपल्या बंधुभगिनींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक तरुण सहकारी सस्टेनेबल फॅशन विषयक उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. हे मित्र जुने कपडे आणि चपलाबुटांना नवं रूप देऊन ते गरजवंतांपर्यंत पोहोचवत आहेत. टेक्स्टाईल वेस्टपासून सजावटीच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरीच्या वस्तू आणि खेळण्यांसारख्या अनेक वस्तू तयार केल्या जात आहेत. अनेक संस्था आज सर्क्युलर फॅशन ब्रँडला लोकप्रियता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. नवनवीन रेंटल प्लॅटफॉर्म देखील सुरू झाले आहेत. तिथं डिझायनर कपडे भाड्यानं दिले जातात. काही संस्था जुने कपडे स्वीकारून त्यांना पुन्हा वापरण्याजोगे बनवतात आणि ते गरिबांना देतात. मित्रांनो, टेक्स्टाईल वेस्टवर उपाय शोधण्याबाबत काही शहरं स्वतःची नवी ओळख निर्माण करत आहेत. हरियाणामधील पानिपत हे शहर कपड्यांच्या पुनर्वापरासंदर्भात जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. बंगळुरू देखील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपक्रमांद्वारे स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण करत आहे. तिथे अर्ध्याहून अधिक टेक्स्टाईल वेस्ट जमा केलं जातं आणि आपल्या इतर शहरांसाठी देखील हे एक उत्तम उदाहरण आहे. याच पद्धतीनं तामिळनाडूमधील तिरुपूरनं देखील सांडपाणी प्रक्रिया आणि नवीकरणीय ऊर्जा यांच्या माध्यमातून टेक्स्टाईल वेस्ट व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज तंदुरुस्तीबरोबरच मोजणीची भूमिका फार मोठी झाली आहे. म्हणजे एका दिवसात किती पावलं चाललो याची मोजणी, एका दिवसात किती उष्मांक खाल्ले याची मोजणी, किती उष्मांक जाळले याचीही गणती. इतक्या सगळ्या मोजण्यांमध्ये आता आणखी एक उलट गणती सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनासाठीची उलट गणती. योग दिनाला आता 100 दिवसांहूनही कमी वेळ उरलेला आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात अजूनही योगाचा समावेश केलेला नसेल, तर आता नक्की करा. अजूनही उशीर झालेला नाही. 10 वर्षांपूर्वी 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला होता. आता या दिवसानं योगविषयक व्यापक महोत्सवाचं रूप घेतलं आहे. भारताकडून मानवतेला मिळालेला हा असा एक अनमोल उपहार आहे, जो येणाऱ्या पिढ्यांसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. वर्ष 2025च्या योग दिनाची संकल्पना आहे, एक वसुंधरा, एक आरोग्य. यासाठी योग म्हणजेच आम्ही योगाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला तंदुरुस्त करण्याची इच्छा व्यक्त करतो. मित्रांनो, आज आपला योगाभ्यास आणि पारंपरिक उपचार पद्धती यांच्याबाबत संपूर्ण जगात उत्सुकता वाढत आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आज योग आणि आयुर्वेद यांना तंदुरुस्ती राखण्याचं सर्वोत्तम माध्यम मानून त्यांचा स्वीकार करत आहे. आता दक्षिण अमेरिकेतला चिली देश आहे, तिथं आयुर्वेदाला वेगानं लोकप्रियता लाभत आहे. गेल्या वर्षी ब्राझील दौऱ्याच्या वेळी चिलीच्या राष्ट्रपतींची भेट झाली होती. आयुर्वेदाच्या या लोकप्रियतेबद्दल आमच्यात बरीच चर्चा झाली. मला सोमोस इंडिया नामक एका पथकाची माहिती मिळाली आहे. स्पॅनिश भाषेत याचा अर्थ होतो, वी आर इंडिया, आम्ही भारत आहोत. हे पथक सुमारे दशकभरापासून योग आणि आयुर्वेद यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य करत आहे. उपचारांसोबत शैक्षणिक कार्यक्रमांवर देखील त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. ते लोक आयुर्वेद आणि योग यांच्याशी संबंधित माहिती स्पॅनिशमध्ये भाषांतरित देखील करत आहेत. फक्त गेल्या वर्षीचा विचार केला तर त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये तब्बल 9,000 लोकांनी भाग घेतला होता. मी या पथकाशी जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचं त्यांच्या या उपक्रमांबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये आता एक चटपटीत आणि गमतीशीर प्रश्न. तुम्ही कधी फुलांच्या प्रवासाबद्दल विचार केला आहे? वृक्ष किंवा रोपट्यांपासून निर्मित काही फुलांचा प्रवास पार मंदिरांपर्यंत पोहोचतो. काही फुलं घराची सजावट करतात, तर काही अत्तरांच्या रूपात सगळीकडे सुगंध पसरवतात. पण आज मी तुम्हाला फुलांच्या एका वेगळ्याच प्रवासाबद्दल सांगतोय. तुम्ही मोहाच्या फुलांबद्दल नक्कीच ऐकलं असेल. आपल्या गावांमधले लोक, विशेषतः आदिवासी समाजातल्या लोकांना या फुलांचं महत्त्व चांगलंच माहिती आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये आता मोहाच्या फुलांचा प्रवास एका नव्या मार्गाने सुरू झालेला आहे. मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात मोहाच्या फुलांपासून कुकीज तयार करण्यात येत आहेत. राजाखोह गावातल्या 4 बहिणींनी केलेल्या प्रयत्नातून तयार झालेल्या या कुकीज आता खूप लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. या महिलांचा उत्साह पाहून एका मोठ्या कंपनीनं त्यांना कारखान्यात काम करण्याचं प्रशिक्षण दिलं. यातून प्रेरणा घेऊन गावातल्या अनेक महिला त्यांच्यासोबत काम करू लागल्या. त्यांनी तयार केलेल्या मोहाच्या कुकीजना मागणी जोरदार वाढत आहे. तेलंगणामधल्या आदिलाबाद जिल्ह्यात देखील 2 बहिणींनी मोहाच्या फुलांपासून नवा प्रयोग केला आहे. त्या या फुलांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया बनवतात. त्यांच्या या मिठायांमध्ये आदिवासी संस्कृतीचा गोडवा सुद्धा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आणखी एका अद्भुत फुलाबद्दल काही सांगू इच्छितो आणि त्याचं नाव आहे कृष्णकमळ. तुम्ही गुजरातमध्ये एकता नगरला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला गेला होतात. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात तुम्हाला ही कृष्णकमळाची खूप फुलं दिसतील. ही फुलं येणाऱ्या पर्यटकांचं मन मोहून टाकतात. ही कृष्णकमळं एकतानगरच्या आरोग्यवन, एकता नर्सरी, विश्ववन आणि मियावाकी वनात आकर्षणाचं केंद्र झालेली आहेत. या परिसरात योजनाबद्ध पद्धतीनं लाखोंच्या संख्येत कृष्णकमळाची रोपं लावण्यात आलेली आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला पाहिलंत तर फुलांच्या प्रवासाच्या अनेक रोचक कहाण्या आढळतील. तुमच्या भागातल्या फुलांच्या अशा विलक्षण प्रवासाबाबत मला पत्र लिहून नक्की कळवा. माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही नेहमीप्रमाणेच तुमचे विचार, अनुभव आणि माहिती मला कळवत राहा. कारण असंही असू शकतं की तुमच्या जवळपास असं काही घडत असेल जे दिसायला सामान्य दिसेल, पण इतरांसाठी तो विषय खूप रोचक असेल आणि नवा असेल. तेव्हा पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटूया आणि देशवासियांच्या अशाच काही गोष्टींची चर्चा करूया ज्या आपल्याला प्रेरणा देतात. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.